सर यांच्याकडे. यस, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिलं पिबनचं षटक हातात देतो देवांश 11 आई गावदेवी बेलवली संघाचा अजय, ज्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी ही कॅप्टननी दिली आहे. बघूया हा बॅटल सुद्धा नक्कीच जशास तसे प्रत्युत्तर देणार ठरणार आहे. पंचांकडून प्ले कॉल येतोय. स्ट्राईक बॅट्समन आहे तो संकेत मोकल आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो संदेश गाभण. पहिल्या चेंडू होते जबरदस्त सरळ जातो डीप लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय रिलायन्स इंडिया मोबाईल षटकार. डीजे मास्टर ची ट्रॉफी देण्यासाठी मी चेतन पाटील एक जबरदस्त इनिंग साकारतोय. रवी सर बालवटकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे, करायचं आहे. स्वामीराज कलेक्शन धीरज पाटील साहेबांकडून टी शर्ट आणि सन्मानाचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन या खेळाडूला गौरवण्यात येत आहे. थँक्यू सो मच. आणि पुढच्या मॅच साठी तुला बेस्ट ऑफ लक देत आहे. तर पहिल्या मॅच वरती जबरदस्त प्रहार बिग हिट सरळ जातो डीप लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो षटकार. म्हणजे 6 धावेने खातं खोललं जाते. काय चेंडूला उचली दिली. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू ओव्हरपिच डिलिव्हरी, त्याच्यानंतर शॉर्ट अँड डिलिव्हरी, परत तू चेंडूला इतकी उसळी दिली, गती उसळी, या दोन्ही गोष्टी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाला. आणि सरळ जाते विकेट किपर याच्या ग्लोव्ह मध्ये डॉट चेंडू. याला म्हणतात जशास तसे प्रत्युत्तर. पिवनच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडू होती मोठा प्रहार आणि दुसरा चेंडू डॉट. संघाची धावसंख्या बिनबाद 6. पुन्हा एकदा अगदी त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, हलकाचा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, दिशा थोडीशी भरकटते फलंदाजी. लगातार 2 चेंडू डॉट्स. असं वाटत होतं की वादळ येत आहे की काय या मैदानामध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर मध्ये काय गोलंदाजांनी कमबॅक केले बघा. लगातार 2 चेंडू त्याच पद्धतीने, पण फुटवर्क मात्र आपल्याला पाहायला मिळेल नाही. जर क्रिकेटमध्ये जर फुटवर्क झाला तर चांगले फटके तुमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हलकाचा टच पुरकारण्याचा पट्ट होता. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट, परंतु बाल बच गए या बल्लेबाज. बघ काय सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. परंतु डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर मात्र पंचांना मात्र स्क्वेअर लेग पंचांना मात्र तिसऱ्या पंचांची माग करायला नक्कीच भाग पडला असता. परंतु यावेळेस मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या पहिलं पिवनचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 7. शांत, संयमी, तसेच आक्रमक सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी, झेल होते का बघूया. आणि हा सोपासा झेल, ओ माय गॉड, ये क्या हो रहा है, ये क्या होने वाला है. तो निश्चित तौर पे इस कैच को आपको कुछ करना पड़ेगा. अगर ऐसे कैच छूट जाए तो निश्चित तौर पे टीम कितनी प्रेशर अंडर प्रेशर में आ सकती है तो आने वाला पल ही बता सकता है. चेंडू बराचसा हवेत होता, क्षेत्ररक्षकाकडे वेळ होता, पण तो शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत क्षेत्ररक्षक झेल घेतो की काय. पण इट्स अ क्रिकेट, हा क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते. पहिलं पिबनचं षटक हाताळताना 0 बदात. पुन्हा एकदा मोठा फटका, नो मॅन्स लँड, सरळ जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय या षटकामधला दुसरा बिग हिट. चेंडू सीमा पार, षटकार. बघा काय सुरुवात केली होती संकेतने. पहिल्या चेंडू होती बिग हिट आणि त्याच्यानंतर मला वाटते जवळ 2 चेंडू डॉट आणि ह्या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन
ते लास्ट इम्प्रेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. संघ दुहेरी अंकामध्ये जाऊन पोथे संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते. पहिलं P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर 0 बाद. 14 धावा म्हणजे बघा 14ची सरासरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती टीम देवांश हिंदवी 11 गावदेवी साई या संघाची आपल्याला पाहायला मिळते. हिंदवी 11 गावदेवी साई विपक्ष देवांश 11 आई गावदेवी बेलवली. मला वाटतं एक संघ आहे पनवेल तहसील मधला आणि दुसरा संघ आहे उरण तहसील मधला, म्हणजे उरण विपक्ष पनवेल असा हा बॅटल या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे बघा पहिल्या 2 रात्रीमध्ये डे फर्स्ट डे सेकंड इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हुआ था. पेन तहसीलचे 2 संघ मात्र टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि आज आणि उद्या बघूया इलाका कोणाचा होता आणि धमाका सुद्धा कोणाचा होतोय येणारं क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा शॉर्ट अँड डिलिव्हरी होते. यावेळेस मात्र चेंडू खेळला जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. हा येतोय 1 बाउंड चेंडू सीमा रेषे बाहेर. हा येतोय शौका. बघा शांत संयमीपणा पेशन्स संयमता ही विचारत असावी, पण तू खेळामध्ये ही आक्रमकता असावी. ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. मोठी अपील लाऊड अपील लीडिंग एज घेऊन जाते सरळ विकेट कीपर याच्या ग्लोज मध्ये. हा पहिली विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन. ठोक डीजे. आमचे राजेशजी पार्टी साहेबांची टीम देवांश 11 आई गावदेवी बेलवली बघा काय चांगलं परफॉर्म करते. पहिल्या षटकामध्ये प्रति षटकामध्ये 14ची सरासरी जरी गाठली असती ती हिंदवी 11 गावदेवी साई संघाने पाहतो या षटकामध्ये मात्र एक सक्सेसफुल चेंडू हाताळतो बरोबर अगदी नियंत्रित टप्पा आणि यावेळेस थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो लीडिंग एज घेतली जाते आणि सरळ चेंडू जाते विकेट कीपर याच्या ग्लोज मध्ये. पहिली विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. बरोबर 11:15 वाजलेले आहेत. तिसरा सामना या मैत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय चंद्रकांत सालवी, स्वर्गीय दिनेश खेडेकर आणि स्वर्गीय शंकरशेठ मालुसरे या क्रीडा नगरीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि यावेळेस येतोय बिग हिट. बघा जशाच तसे प्रत्युत्तर. काय बॅटल आपल्याला पाहायला मिळते, काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जशाच तसे टीट फॉर टॅट. त्यामुळे नक्कीच हा मॅच सुद्धा अतिशय जबरदस्त चुरशीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण पनवेल आणि उरण या तालुक्यातले हे दोन्ही दिग्गज संघ आहेत. त्यामुळे नक्कीच हा बॅटल सुद्धा चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतात सर्व क्रीडा रसिक. कारण एन्जॉयमेंट ही पाहिजे. ओके मला वाटतं दोन्ही संघ अच्छा काय सुंदर देखणं पण आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ जातोय गली आणि पॉइंटच्या बरोबर मधोमध. हा येतो चेंडू सीमा रेषे बाहेर. हा येतोय देखणा स्ट्रोक शौकार. संघ आगेकूच करते. संघाची धावसंख्या आतापर्यंत धाव स्कोर कार्ड वरती जमा होते ती 28 धावा. मैत्री चषक याच साठी केला होता टास. 18 शिलेदारांनी
वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या विचारांचे हे सगळे तरुण एकत्र आले आणि एक ग्रुप मात्र 2018 साली हा स्थापन झाला आणि त्याच्यानंतर सामाजिक शैक्षणिक क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये या ग्रुपने मात्र जसं आपल्याला शक्य होईल तशी भरीव मदत करण्याचा प्रयत्न ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आला. यावेळी शॉर्ट अँड डिलिव्हरी होते, यावेळी चेंडू खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुरग रनिंग अँड हा चेंडू अडवला जातोय परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही. एका धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 2 षटकांचा खेळ पूर्ण होते, 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 29 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. म्हणजे बघा जी सरासरी आहे ती सरासरी मात्र कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळते आणि या सरासरी जर हा संघ जर पुढे जर आगेकूच केला तर एक चांगला फायटिंग टोटल मात्र या मॅच मध्ये मात्र हिंदवी आई गावदेवी साई संघाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु देवांश 11 आई गावदेवी बेलवली संघाला मात्र इथून पुढे एक मोठा ब्रेक घ्यावा लागेल, ब्रेक द्यावा लागेल. या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये जर बेलवली साई संघ गावदेवी साई संघाला जर थांबवायचं असेल तर उर्वरित 3 षटकामध्ये मात्र एक चांगली षटकं हाताळावी लागतील. चांगली लाईन अँड लेनने गोलंदाजी करावी लागेल कारण हा क्रिकेटचा बॅटल आहे. कधी जमेची बाजू आपल्याकडे तर जमेची बाजू प्रतिस्पर्धा संघाकडे. परंतु आपला खेळ करत असताना आपण प्रतिस्पर्धी संघाला कधी कमी लिखून चालणार नाही कारण क्रिकेट हा कधी घात करेल हे सांगू शकणार आहे. त्यामुळे हे लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण बघतोय घर बसल्या सुद्धा बरेचसे प्रेक्षक आमच्या 40+ पेन चे काष्टपय खेळाडू प्रवीणजी कुंभार पनवेल वरून ही मॅच बघतायत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिल्या रात्रीचा रेकॉर्ड आहे 40 वर्षांनंतर पहिली रजनी टुर्नामेंट आणि पहिल्या रात्रीला डे फर्स्टला आमच्या पेन पूर्वभाग हा होता 2 आयकॉन 1,03,901 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह बघितलेली आहे. ही पॉप्युलॅरिटी आहे या स्पर्धेची, हा सक्सेस आहे काका या स्पर्धेचा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 29 14.5 सरासरी मात्र गाठलेली आहे. बघूया सरासरी कंटिन्यू होते का सरासरीला ब्रेक देण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय हे निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. बघा पहिल्या दिवसामध्ये पूर्वभाग हाफ मध्ये जो मॅच झाला श्री कृपा कुरमुली संघाचा विनोद बामुगडे 6 चेंडू 9 धावा असं समीकरण असताना हॅट्रिक मारून आपल्या संघाला विजय आणि जवळजवळ 852 लोकांनी फॉलो केलं होतं. यावेळी शॉर्ट अँड डिलिव्हरी कॅच मारतो. आता मात्र शतरक्षक कुठल्याच प्रकारची चुकी करणार नाहीये. चुकीला माफी नाही. मगाशी चूक केली आणि नंतर षटकार पडले पण आता मात्र चुकी करत नाहीये. त्यामुळे चूक दुरुस्त करणं जो करतो तोच खरा यशस्वी ठरतो हे मात्र या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. माननीय खासदार धैर्यसिंहदादा पाटील आणि आमचे युवा नेते मंगेश भाई दलवी यांच्या प्रेरणेतून यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा आपण बघतोय. मैत्री चषक 2025 हा एक जबरदस्त आघात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होती ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. पहिली विकेट गेली होती ती 14 धावांवरती, सॉरी 18 धावांवरती आणि दुसरी विकेट जाते ती 29 धावांवरती. पुढचा बॅटर मैदानामध्ये दाखल होते तो अनिकेत मोकल आणि संकेत मोकलला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे घ्यावी लागेल कारण या मॅच मध्ये जर तुम्ही फायटिंग टोटल जर बनवलात 60-70 धावांचा टोटल जर तुम्ही बनवलात तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र डिफेंड करण्यामध्ये एक
आदरणीय व्यक्तिमत्व पाटील यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते। या पेण पूर्व भागाची आन बान शान भूमिपुत्र या विभागाच्या विकासासाठी सर्वांगीण बहुमोल योगदान देणारे धैर्यशील दादा पाटील नावाचा हिरा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या उत्तुंग कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे। लोकाभिमुख नेता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यामागे त्यांची अविश्रांत साधना आणि तपस्या आहे। एक चतुरस्र व्यक्तिमत्व, आदर्श लोकसेवक, सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे आपल्या कुशल कर्तृत्वाची नेतृत्वाची चुणूक दाखवून कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेलं व्यक्तिमत्व राजकारण आणि समाजकारणाच्या प्रत्येक आघाड्यावर यशस्वी होऊन समाजाला दिशा देणारं व्यक्तिमत्व या क्रीडा मंचावर उपस्थित आहे। मैत्री चषक 2025 आणि मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने आदरणीय सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं मनपूर्वक स्वागत। चांगला क्रिकेटचा बॅटल या वेळी आपल्याला पाहायला मिळतोय। तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊयात। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मोठी अपील, लाऊड अपील, परंतु या वेळेस मात्र बघूया दोन्ही पंच डिस्कशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने ज्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेचा सोहळा झाला आणि ज्यांच्या आगमनाने या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होतोय असे सन्माननीय धैर्यशील दादा पाटील आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी, क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी या क्रिकेट मंचावर उपस्थित आहेत। मित्र हो, तरुण वयात बरेच क्रिकेट त्यांनी देखील खेळलेलं आहे, त्यामुळे क्रिकेटची आवड आपोआपच त्यांना या मैदानावर भव्य दिव्य या कार्यक्रमाला घेऊन आलेली आहे। खरं तर त्यांची उपस्थिती उद्याच्या मुख्य कार्यक्रमाला आहे, परंतु या मैत्रीच्या सर्व शिलेदारांना सांगितलं की मला मॅच पाहिजे म्हणून मी आज देखील या मैदानावर येणार आहे। ही आहे क्रिकेटची आवड। हॅलो हॅलो आणि सत्कार मैत्री चषक 2025 मध्ये या मैत्री ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने होणार आहे। ते सन्माननीय सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती यांचा विशेष सन्मान या माध्यमातून होतोय। ती सन्मान मूर्ती अर्थातच या टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण हयात ज्यांनी घालवली, टेनिसच्या विकासासाठी बहुमोल ज्यांचं योगदान आहे, 40+ क्रिकेटला एका नव्या उंचीवर ज्यांनी नेऊन ठेवलं, 40+चे ब्रीदवाक्य एक धाव आरोग्यासाठी, आणि म्हणूनच की काय ज्यांनी अध्यक्षाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील पहिली 40+ प्रीमियर लीगची बिग बॅशची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये साकारली, ते सन्माननीय अण्णा गावडे यांचा विशेष सन्मान आणि सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री चषक 2025 मध्ये मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने होतोय। मी सन्माननीय सन्मान मूर्तींना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सन्माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या सन्मान मूर्तीचा योग्य तो सन्मान आणि यथोचित स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावं। आपल्या महाराष्ट्रातील एक लोककला भारुड, या भारुडातील देखील ते एक उत्तम कलाकार आहेत। अजून सुद्धा 40+ फॉर्मॅट मध्ये बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन खेळतात। अशा अवलिया व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सन्मान आजच्या या मुख्य व्यासपीठावर सन्मान मूर्तींच्या माध्यमातून होतोय।
राज्यसभा खासदार पाटील यांच्या शुभ हस्ते या अवलियाचे या ठिकाणी विशेष सन्मान होतोय। मैत्री ग्रुपचे शिलेदार जेव्हा त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेले तेव्हा सर्व सदस्यांचं उत्तम आदरातिथ्य देखील अण्णा गावडे यांनी केले। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। इथे फॉर्म पण परमनंट आहे आणि क्लास पण परमनंट आहे। तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि जोश, वार्धक्य कर्पूर जरी थकली तनू जरा तरीही यौवनाची आग नित्य वसे अंतरी, असं तरुण व्यक्तिमत्व या ठिकाणी म्हणावं लागेल, ज्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याचा या खेळाचा आनंद It's झाला, not out. ज्यांच्या योगदानाने येतोय. हा सोहळा आनंदमय झाला, या मान्यवरांचं या सन्मान मूर्तींचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय। प्रेमाचं प्रतीक पुष्प, मांगल्याचं प्रतीक भगवद्गीता, त्याचप्रमाणे तुळशी रोप आणि मायेची उपदार शॉल यांच्या माध्यमातून या मान्यवरांचा या सन्मान मूर्तीचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। मैत्री चषक 2025 आणि मैत्री ग्रुप पेण पुरभागाच्या वतीने या सन्मान मूर्तींना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। हॅलो, तर पुन्हा एकदा मॅच कडे बोलतोय। सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान एका कर्तृत्वाचा झालेला आहे। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा मोठा बिगीड घुटनाटे कडे सरळ जातोय हेटरनेट डॅमला मानवंदना देणार हा येतोय चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार ठोकडी। निकेत मोकल, काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, काय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो। तर हिंदवी 11 गावदेव साई संघाची धावसंख्या धफलकावरती जावते ती 35 लॉस ऑफ 2 विकेट्स। काय सुंदर चांगला सन्मान दिला। या अगोदर एक मोठा प्रहार, मोठा विकेट आणि नंतर सन्मान, याला म्हणतात कॅल्क्युलेट इनिंग। आणि अशी कॅल्क्युलेट इनिंग जर तुम्ही खेळलात तर मात्र एक संघाला एक चांगला सॅटिस्फॅक्शन टोटल मात्र तुम्ही देऊ शकता। आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 36 धावा। गुलाबी थंडी आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण थंडीचं साम्राज्य मात्र या मैदानावरती पसरलेलं आहे। त्यामुळे कोल्ड इज ऑलवेज काका गोल्ड। 36 धावा अनिकेत आणि त्याचा सहकारी संकेत, चांगला दिशा दिलेल्या सर्व खेळला जातोय, जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये। हा येतोय दणदणीत खणखणीत अनिकेतच्या बॅट मधून निघालेला, संकेतच्या बॅट मधून निघालेला एक जबरदस्त साई टीमचे पॅकर यांना विनंती असेल की आपण या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावा। मैत्री ग्रुप पेण पुरभागाच्या वतीने या मैत्री चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय मिलिंदजी मोकल या आपण या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हा। काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बघा। अनिकेत मोकोल याला शुभेच्छा आलेल्या आहेत। आमच्या आदिना म्युझिकचे प्रोप्रायटर अजित पाटील, रील मास्टर तुम्ही चांगली खेळी करा, रील दुसऱ्या दिवशी मात्र ती फ्लॅश होतेच होते। तसेच सुरेश पाटील चिंचपाडा यांचा वाढदिवस आहे, त्यांनी सुद्धा या मैत्री चषकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि विशेष करून मावळा प्रतिष्ठानसाठी सुद्धा त्यांनी सुद्धा एक छोटंसं योगदान दिलेलं आहे। निर्णयामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेंडू सीमापार 4 धाव्यांसाठी, 4 धाव्यांनी संघ आगेकूच करते। संघाची धावसंख्या धावफलकावरती जमावते ती 40 धावा। आपण सर्व टीम आमच्यासाठी गेस्ट टीम आहात, त्यामुळे कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता तर पंच आणि आयोजक कमिटी तर नक्कीच घेणार आहे।
पुन्हा एकदा शॉट दिलं पण यावेळेस मात्र जाळं पसरवलं होतं, परंतु काय चूक करतोय. अशा चुका करत राहिलात तर मात्र परीक्षेचा पेपर मात्र कठीण जाईल. परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूक लिहावं लागेल. संघाची धावसंख्या 1 निवडली जाते. धावसंख्या होती ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 41 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. थँक्यू सो मच अण्णा, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. तुमचं पुनश्च कारण तुमचं क्रिकेट क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे आणि ते मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. तर पुन्हा एकदा 50+ क्रिकेट तुम्ही खेळता, अजून 60+ खेळा अशा शुभेच्छा देतो. आणि मॅच खेळ बोलतो तिथे सामना आपण पाहतोय. एकीकडे आहे तो देवांश 11 आई गावदेवी बेलवली आणि दुसरीकडे आहे तो हिंदवी 11 आई गावदेवी साई. असा बॅटल मात्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ हे पनवेल तालुक्यातले आहेत, कारण साई बारापाडा हा संघ मैदानामध्ये मॅच खेळतोय आणि साई संघ हा उरण तालुक्यातील वेगळा असल्यामुळे. तर मगाशी मी जिक्र केला होता उरण विपक्ष पनवेल, पण नाही, पनवेल विपक्ष पनवेल म्हणजे ही मैत्रीपूर्ण लढत फ्रेंडशिप मॅच असणार आहे. पण तो फ्रेंडशिप मैदानाच्या बाहेर मैदानामध्ये तुम्हाला जर क्रिकेटचा बॅटल जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर जशास तसं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. धावसंख्या 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. तब्बल धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 41. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोदावरी रिव्हर एंड करून आता अभिषेक शॉर्ट अँड डिलिव्हरी मध्ये काय चेंडूला गती आहे बघा. 140 ते 145 प्रति किलोमीटर वेगाने हा चेंडू फेकला असावा. फलंदाजाला मोमेंटच करून दिलेले आहे आणि सरळ जाते चेंडू विकेट किपर याच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडू. म्हणजे प्रत्येक डॉट चेंडू साठी संघर्ष, प्रत्येक धावेसाठी संघर्ष, प्रत्येक विकेट साठी संघर्ष. म्हणजे सगळीकडे संघर्ष संघर्ष आणि संघर्षच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण संघर्षाची शिकवण ही महात्मा ज्योतिबा फुलेने आपल्याला शिकवलेली आहे. पुन्हा एकदा अगदी त्याच पद्धतीने त्या दिशेमध्ये हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता, पण तो बॅक टू बॅक बघा बॅटरला मात्र प्रेशराईज केलंय या षटकामध्ये. अभिषेक सोरगे मॅन फ्रॉम बेलवली. देवांश 11 आमचे राजेश भाई पार्टे यांचा हा संघ आहे. उद्या सुद्धा तालुका आपला त्यांचा खालापूर देवांश 11 खालापूर संघ सुद्धा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा हॅट्रिक आपल्याला डॉट चेंडूची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्यावेळी मर्यादित टेनिस क्रिकेटचे सामने तुम्ही खेळता ऍज अ बॅटर मेन बॅटर म्हणून मैदानामध्ये तुम्ही जर महत्वाचा इम्पॉर्टंट रोल करता, एक सांघिक जबाबदारी ही तुमच्यावरती संघाची असते, तुमच्या गावाची असते. ती लिहिलं पार मात्र तुम्हाला पाडणं, त्यासाठी चांगली बॅटिंग मात्र करावी लागणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन बिगिट करण्याचा प्रयत्न होता, पण तो संकेत मात्र पूर्णपणे प्रेशराईज करतोय. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातले संकेत खेळलाय आणि 1 धाव लेगबायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एका धाव्याने संघाचं धावफलक हल्लं जात आहे. संघाची धावसंख्या तब्बल 4थं षटक इन प्रोग्रेस मध्ये असताना 42 धावा या धावफलकामध्ये लागल्या गेल्या आहेत. म्हणजे 15ची सरासरी बघा. अगदी 3 मॅच मध्ये चांगला टोटल मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, पण उर्वरित 2 मॅच मध्ये जर 15ची सरासरी तुम्ही कंटिन्यू केली तर मोठा टोटल मात्र यावेळेस मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल. रिव्ह्यू चला, तिसरा पंचांनी आपण रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शपल व्हाईटचा हा निर्णय असणार आहे. त्यामुळे काय डिस्कशन करायचं असेल पंचाशी फक्त एक कॅप्टन करू शकतो, उर्वरित खेळाडूंनी डिस्कशन करायचं नाहीये. मानस मनोरे यांना आपण पूर्ण रात्रीमध्ये ऐकणार आहोत. छोटा पॅकेज बडा धमाका. हॅलो, पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळतोय. मित्र हो, अत्तराने कपड्यांना सुगंधित करणं ही मोठी गोष्ट नाही, परंतु आयुष्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपल्या कर्तबगारीने आपलं आयुष्य सुगंधित बनवतो. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून समाजाबरोबरच जनसामान्यांचं आयुष्य सुगंधित करणारं व्यक्तिमत्व या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत.
सन्माननीय महादेवजी मानकर साहेब यांचं सन्मान आणि स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान संचालक, खरेदी विक्री संघ चेअरमन सन्माननीय महादेवजी मानकर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. त्या सन्मानाचा इट्स अ स्वीकार फेअर करण्यासाठी- डिलिव्हरी. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. सन्माननीय महादेवजी मानकर साहेब यांना विनंती आहे की आपण या मैत्री ग्रुपच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मैत्री चषक 2025 मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने आम्ही आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मांगल्याचं प्रतीक तुळशीचं रोप आणि परमपवित्र भगवद्गीता देऊन आपल्या या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या समवेत आमचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंगजी निंबाळकर यांचं देखील या मैत्री चषकाच्या माध्यमातून स्वागत होतोय. मामांना विनंती राहील की मैत्री ग्रुपच्या या स्वागतासाठी आपण या मुख्य मंचाच्या समोर यावं. सन्माननीय पांडुरंगजी निंबाळकर यांचं स्वागत आणि सन्मान या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून होतोय. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय रवी वालवडकर सर युनिटी बिल्टेकचे प्रोजेक्ट मॅनेजर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. रवी वालवडकर साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या व्यासपीठाच्या समोर यावं. मैत्री चषकाच्या माध्यमातून मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातंय. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं स्वागत करणं हे यजमानांचं आद्य कर्तव्य नव्हे, ती आपली भारतीय प्रथा परंपरा आहे आणि या प्रथा परंपरेला अनुसरून आलेल्या प्रत्येक अतिथींचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सन्माननीय रवी वालवडकर साहेब युनिटी बिल्टेकचे प्रोजेक्ट मॅनेजर यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत वरवणीचे विद्यमान उपसरपंच तुकारामजी गायकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. सन्माननीय तुकारामजी गायकर यांना विनंती राहील की मैत्री ग्रुपच्या या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे या. सन्माननीय तुकारामजी गायकर यांचं स्वागत आणि सन्मान होतोय, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. मैत्री ग्रुपच्या शिलेदारांच्या वतीने या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 48 लॉस ऑफ 2 विकेट्स. ग्रुप ग्रामपंचायतचे वरवणीचे माजी उपसरपंच चंद्रकांतजी इंदुलकर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होतोय, त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी पुढे यावं. चंद्रकांतजी इंदुलकर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वरवणे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. त्यांच्या समवेत आमच्या सापोलीचे प्रतिकांत उर्फ बाळूशेठ पाटील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. मैत्री ग्रुपच्या या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी बाळू पाटील, प्रतिकांत पाटील यांना विनंती राहील की या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. तदनंतर आमच्या सायमाळचे पोलीस पाटील जनार्दन पवार यांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांना देखील विनंती राहील की या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण या मुख्य व्यासपीठावर यावं. ज्या वृक्षाला आपण त्यांच्या असंख्य औषधी गुणांमुळे औषधी वनस्पतींची राणी म्हणतो, ते मंगल्याचं प्रतीक असलेलं तुळशीचं रोप आणि परमपवित्र भगवद्गीता देऊन या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. जनार्दन पवार सायमालचे पोलीस पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांना देखील विनंती आहे की या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे या. आमच्या आंबेगावचे मंगेशजी काईनकर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होतोय.
मैत्री चषक 2025 आणि मैत्री ग्रुप पेंट प्रभागाच्या वतीने या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होतोय. संस्कृतीची ही रीत अशी सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द सोमने ही स्वागताला, शब्द सोमने ही स्वागताला. धन्यवाद. आपण या क्रीडा मंचावर उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केलात. सन्माननीय संदीपजी काहीनकर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यावं. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. लगातार बॅक टू बॅक 2 व्हाईटची नोंद संघाच्या खात्यावरती जमा होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अर्धशतक धावफलकावरती जमा होत आहेत. शेवटचं ना अंतिम षटक, डेथ ओव्हर षटक, स्लॉग ओव्हर षटक, या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र गोलंदाज मात्र थोडंसं प्रेशराईज करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे बिग हिट व्हायला पाहिजेत. यावेळेस मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि हा मात्र झेल सोडला जातोय. पण तो झेल तरी सोडा डायरेक्ट हिट. बहुधा डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित फलंदाज हा थोडासा अडचणीमध्ये सापडू शकला असता. बराचसा वेळ हवेमध्ये होता पण तो शेवटच्या क्षणी मात्र चेंडूने मात्र उलकावणी दिली आणि चेंडू होतोय लँड जमिनीवरती आणि या दोन धाव्याने संघ आगेकूच करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होती ती 53, तब्बल 53 धावा या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जमा आहेत. त्या हिंदवी गावदेवी साई संघाच्या. आणि यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा येतो चेंडू सीमा रेषे बाहेर. चौकार ठोक डीजे. संख्या आगेकूच करते. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती तब्बल 57 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला टॉस साठी पुढचा शेवटचा सामना आजच्या दिवसातला RK स्पोर्ट्स पेठ विपक्ष जय मल्हार वाशिवली दोन्ही संघ नाईक टॉस साठी यायचा आहे. चांगला क्राऊड या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. प्रत्येक प्रेक्षक जागा भेटेल तिथे बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि विशेष म्हणजे बसायला सुद्धा जागा केलेल्या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक मात्र मॅट वरती बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. कारण ही स्पर्धा आहे मैत्री चषकाची. ही स्पर्धा आहे मैत्री ग्रुप 18 शिलेदारांनी घेतलेल्या अथक मेहनतीची. आणि ही स्पर्धा आहे यासाठी केला होता अट्टहास आणि तो अट्टहास मात्र पूर्णत्वास जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक इन प्रोग्रेस मध्ये असताना यावेळेस मात्र फटका फसलाय. बघूया फॉलो थ्रू मध्ये हा झेल होतोय की काय. पण तो हा झेल मात्र पकडला जातोय आणि इनिंग समाप्त. मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता पण तो अनसॅटिस्फॅक्शन स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बराचसा हवेमध्ये होता. किपर झेल पकडला जाताना 57 धावांवरती ही इनिंग संपलेली आहे. चला दोन्ही संघ एक टॉस साठी यायचा आहे. RK स्पोर्ट्स पेठ विपक्ष जय मल्हार वाशिवली. आणि पुढच्या लाईव्ह कॉमेंट्रीसाठी एक जबरदस्त छोटा पॅकेज बडा धमाका अर्थात मानस मनोरे. जाता जाता दादांबद्दल एवढंच सांगेन, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्याचा एक वेगळाच रुबाब येतो. संघर्षातून
अस्तित्व निर्माण झालं की जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा कधी विकत घेता येत नाही आणि दाखवताही येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध करता येतो. अर्थातच नक्कीच धैर्यशील दादा पाटील साहेबांच्या बाबतीत हे म्हणणं निश्चितच योग्य ठरलं. तर पुढचा लाईव्ह कॉमेंटसाठी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोटा पॅकेज बडा धमाका. अर्थातच व्हॉइस ऑफ रसायने मानस मनोरे. तोपर्यंत मी थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. अलविदा. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन या आरके स्पोर्ट्स मीत 11 पेठ आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार वाशिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल टॉस करण्यासाठी यावं. आरके स्पोर्ट्स मीत 11 पेठचा कॅप्टन आलेला आहे. मी विनंती करतोय टीम जय मल्हार वाशिवली संघाचा कर्णधार लगेचच या ठिकाणी टॉस मात्र केला जाईल आणि खरं तर टॉस करण्याची विनंती आपण करूया. नुकत्याच मात्र वरवणे ग्रामपंचायतीवरती नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच पदाचा मान ज्यांनी भूषवलाय ते सन्माननीय तुकारामजी गायकर साहेब आणि त्यांच्या शुभास्ती मात्र टॉस केला जाईल. तुकाराम गायकर साहेबांना विनंती आहे की आपण यावं. लगेचच त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस मात्र केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल आरके स्पोर्ट्स मीत 11 पेठ आणि त्यांच्या विरोधात बॅटल करताना पाहायला मिळेल तो म्हणजे जय मल्हार वाशिवली. एक संघ जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी पनवेल परिसरातील संघ, एक संघ आपण पाहिला तर रसायनी विभागातील संघ आणि चांगली मॅच मात्र या ठिकाणी होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र येतील. इनिंग ब्रेक झालाय. टॉस मात्र नक्कीच केला जातोय. टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि टॉस मात्र नक्कीच केला जाईल. टेल कॉल केला गेला. इट इज टेल टॉस. ललित आपण जिंकला. प्रथमतः काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4-5 षटकांची मॅच असेल. कशा प्रकारचं मैदान आज तुम्हाला वाटतंय? कशा प्रकारे मैदानामध्ये खेळ होतोय आणि काय गोष्टींना अनुसरून निर्णय घेतला गेलाय? काय स्ट्रॅटेजी असेल या मागची? स्ट्रॅटेजी वगैरे काय नसेल. आरसीसी पेठ हा एक चांगला संघ आहे आणि आम्हाला या ठिकाणी व्हाईट कार्ड एंट्री मिळले. खरं तर आरसीसी पेठ संघाचं नाव 2-3 दिवसांपासून पेंडिंग होता. नंतर मग मी मानसला कॉल केला की जाऊ दे आम्ही येतो खेळायला. आमची मॅच झालेली आहे परंतु 3-4 वर्षापूर्वी फायनल मॅच झाली होती आणि त्याच्यानंतर एक चांगल्या संघासोबत आम्हाला खेळायला मिळेल. त्याबद्दल आम्हाला आयोजकांनी एंट्री दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ललित शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेणार नाहीये. प्रथमतः आरके स्पोर्ट्स मीत 11 आरसीसी पेठ तुमच्या वाटीला बॅटिंग येणार आहे. या मैदानावरती किती धावा जमवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जाईल? नक्कीच 5 ओव्हरची मॅच आहे तर 60+ करण्याचा प्रयत्न करू. 60+ धावा करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. समोर जय मल्हार वाशिवली संघासारखा एक चांगली टीम आहे आणि त्यांच्या विरोधात खेळताना मैदानाच्या आतमध्ये अर्थातच ललित त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा वर्षांआधी एक फायनलची मॅच झाली होती आणि त्या मॅच मध्ये काय घडलं होतं? कोणता संघ जिंकला होता? त्या काय आठवणी होत्या? नक्कीच क्रिकेट आहे. काही होऊ शकतो. कोणी जिंकतो कोणी हारतो. ते आमच्या ऑपोजिट साईडला राहतात तर लवकर आमचा सामना नाही होत. आणि आज या स्पर्धेमध्ये खेळताना एवढं चांगलं आयोजन पाहून मनामध्ये काय भावना आहेत आणि मैदानामध्ये काय प्रयत्न कराल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. लाईव्हला पण बघितलं होतं आणि चांगला खेळ खेळायचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस टीम अभी 11 जय मल्हार वाशिवली वन द टॉस and they have decided to ball first. Thank you so much. तो शुक्रिया अमोल सर. चलिए करेंगे वेरी बार तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का स्वागत. आप देख रही है पेड़ पूर्व विभाग की आन बान शान वाली टूर्नामेंट यानी मैत्री ट्रॉफी 2K25 का ये रोमांच आपको इस मैदान के ऊपर देखने को मिलेगा. आज की तीसरी रात होगी संगीन क्योंकि मुकाबले होंगे रंगीन और आज आपको ग्रामीण की कई बड़ी टीमें इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करते हुए नजर आएंगी. शुरुआत में हमने देखा
कि स्वर्गीय नामदेव स्मृति कानपोली टीम 2 मैच जीतकर तीसरे राउंड में पहुंच चुकी है और यहां से अब सेकेंड हाफ ऑफ द फर्स्ट राउंड की शुरुआत, जहां पे पहले राउंड का तीसरा मुकाबला आपको नजर आएगा। एक तरफ हिंदवी 11 गांवदेवी साई और उनके सामने देवांश 11 आई गांवदेवी बेलवली के बीच। टॉस को किया बेलवली टीम ने, टॉस जीता था, पहले किया था गेंदबाजी का फैसला, रन बनाई टीम हिंदवी 11 गांवदेवी साई ने 5 ओवर में स्कोर कार्ड के ऊपर 57 और आने वाली 30 गेंदे और देवांश 11 आई गांवदेवी बेलवली के सामने 58 रनों का लक्ष्य रखा जाएगा। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आपको बेलवली की मैदान के अंदर रवाना होती हुई नजर आएगी। हमारे साथ पेड़ पूर्व विभाग के स्कोरिंग के कंप्यूटर नागड़े काका जोड़े गए हैं, प्यार से हम उन्हें काका कहते हैं, उनका भी हम करेंगे स्वागत। 24 लाइव इवेंट्स की टीम इस टूर्नामेंट का लाइव कवरेज कर रही है। जितने दर्शक मेरे साथ लाइव जोड़े जाएंगे उन सभी का भी मैं करूंगा तहे दिल से स्वागत। आपका अपना मैं मानस मनोरी लेके जाऊंगा आपको मैदान के बीचों बीच। 30 गेंदे 58 का करना है पीछा। अगर हम बात करें तो आकाश सोरगे के साथ अजय पाटिल, यह सलामी बल्लेबाजों की जोड़ी। P1 की ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाज निखिल मूकल जो आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे। अंपायर का आएगा कॉल, मैच होगा ऑन। यहां से पहली गेंद आपको हल्का सा ऑफ ट्रैकर नजर आएगी। पुल करने की कोशिश थी, बैट और बॉल का कांटेक्ट उतना प्रॉपर हुआ नहीं है, जिसकी वजह से अलोंग द कार्पेट से लॉन्ग ऑन के रीजन पर ट्रैवल होगी बॉल। यहां से मिलेगा एक सिंगल रन। पहले इनिंग में हमने कमाल की बैटिंग देखी थी नागरिया काका बल्लेबाज अनिकेत मोकल की। हमेशा टीम साई की तरफ से इस खिलाड़ी ने अच्छा खेल किया। मैन ऑफ द सीरीज की बाइक अनिकेत मोकल ने अपने नाम की है और उनकी बदौलत 57 तक टीम हिंदवी 11 गांवदेवी साई आपको पहुंचती हुई नजर आई और 58 का पीछा करना है यहां से टीम देवांश 11 आई गांवदेवी बेलवली को। शॉर्ट पिच लेंथ की गेंद ये भी थी, खराब गेंद मानी जाती है लेकिन लाइन अच्छी है। आउटसाइड द ऑफ स्टंप हल्का सा विकेट मिली थी, रूम मिला था लेकिन रूम का फायदा नहीं उठाया बल्लेबाज अजय पाटिल ने। अजय पाटिल की अगर बात करें तो इस साल आरपीएल सीजन 5 में जिस गेंदबाज ने 6 गेंदों में 1 रन नहीं बनाने दिया था वो अजय पाटिल स्ट्राइकिंग एंड पर। इस बार देखिए पिछली गेंद पर एक्स्ट्रा बाउंस, तो इस गेंद पर बिल्कुल उछाल नहीं। ये पिच की अगर हम बात करेंगे तो खेल पट्टी जो है, ये पिच जो है थोड़ा सा अनएक्सपेक्टेड खेल अपना मैदान पर दिखा रही है और उससे की वजह से बैटर्स को हल्का सा डिफिकल्टी फेस करनी पड़ेगी मैदान के ऊपर। बैक टू बैक डॉट गेंदें अगर आएंगी, अगर स्लो स्टार्ट मिलेगा तो बैकफुट पर जरूर डाला जाएगा टीम बेलवली को, लेकिन अटैक करना पड़ेगा। अजय पाटिल बड़ा नाम से आप बड़े नहीं होते, काम से बड़े होते हैं। यहां से काम अच्छा करने की जरूरत। ये भी गेंद स्लॉट में पिचिंग थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया, हल्के हाथों से पुश करो खुश रहो। यहां पे मिलेगा मात्र एक सिंगल रन। दर्शक देखिए पेड़ पूर्व विभाग की आन बान शान वाली टूर्नामेंट मैत्री ट्रॉफी जो इस सीजन डे नाइट आपको नजर आएगी और जब नाइट मैचेस होती है तो पेड़ पूर्व विभाग का लार्ज क्राउड आपको यहां से जरूर देखने को मिलता है और दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान आपको नजर आएगा। इस बार अपील कर की जरूर थी, हाथों से गेंद छिटक गई ऐसा हम कह सकते हैं। जब आपको मौका मिलता है, जब आपको चांस मिलता है तो चांस पे डांस आपको करना पड़ता है, लेकिन क्रिकेट में आपको मौके मिलते नहीं है। अगर आप आपके पास आए हुए मौकों को गवा दोगे तो कहीं ना कहीं फिर आपको मुसीबतों का सामना करना पड़ सकता है। अच्छी बॉलिंग गेंदबाज निखिल मोकल की। ये देखिए इस बार भी फुलर लेंथ वाली बॉल थी, ऑन साइड पर मारना चाहते थे, जाना था काशी और ये देखिए पहुंच गए वाशी। विकेट जाएगा पहला टीम बेलवली का।
अर्ली ब्रेक थ्रू यहां से जरूर मिला है गेंदबाजी करती हुई टीम साई को, जहां पे अब पहला विकेट मिला। बल्लेबाज आकाश चोरगी को यहां से पवेलियन का रास्ता दिखाया जाएगा और नंबर 3 पर न्यू बैटर आकाश पवार आपको मैदान के अंदर इन होते हुए नजर आएगी। कई बार जब हम टीम बेलौली को ग्रामीण में देखते हैं तो अजय और आकाश की जोड़ी की चर्चा बहुत होती है, क्योंकि इनका खेल हमने अक्सर देखा है। पनवेल तहसील की बात करें, बेलौली टीम की बात करें तो ये A1 जोड़ी है टीम बेलौली की, जो आपको मैदान के अंदर नजर आएगी। पहली ओवर का खेल हुआ, टीम का टोटल बनेगा स्कोर के ऊपर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। आने वाली गेंदें बचेंगी 24 और जीत के लिए अब तक 56 रनों की होगी जरूरत। अब तक 56 की जरूरत। गेंदबाजी मार्क के ऊपर खुद की पहली तो टीम की ओर से P2 की यानी सेकंड पावर प्ले की ओवर को लेकर साई गांव के क्रिकेट की शान अनिकेत मोकल बॉलिंग मार्क के ऊपर आते हुए नजर आएंगी। अगला मैच एक बड़ा बैटल आरके स्पोर्ट्स मीत 11 आरसीसी पेट और उनके सामने अभी 11 जय मल्हार वाशिवली आपको इन एक्शन में जरूर नजर आएगी। राइट आर्म राउंड द विकेट वाला एंगल, पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, ऑफ साइड पर खोद के निकाला गेंद को। खिलाड़ी वहां पर लॉन्ग ऑफ रेजर में रफ्तार के साथ गेंद के ऊपर आएंगे, तब तक मिलेगा मात्र 1 यानी सिंगल रन। अब तक अजय पाटिल को खामोश रखा है। ये ऐसा खिलाड़ी जो कभी भी अपने रंग को बदलने की ताकत अपने पास रखता है, लेकिन क्रिकेट के खेल में टैलेंट सभी के पास होता है, लेकिन जो दिखाता है वो आगे जाता है। आकाश पवार नंबर 3 पर भेजे गए इस खिलाड़ी को अब यहां से अटैक करना पड़ेगा। जर्सी नंबर 17 इन्होंने पहनी है, वैसा काम उनको आज जरूर करना पड़ेगा। लोअर फुल टॉस हल्के हाथों से, सेंसिबल बैटिंग, थोड़ा सा स्लो स्टार्ट, हल्का सा फंबल, सिंगल का कन्वर्जन डबल में करना चाहते थे लेकिन मिलेगा मात्र 1 रन। सिर सलामत तो पगड़ी 50, यह हमेशा कहा जाता है आपके कदम जमेंगे तो आपके रन बनेंगे, यह हमेशा कहा जाता है। लेकिन यहां से तोड़ ढूंढिए टीम साई के गेंदबाजों का जवाब टीम बेलौली के बल्लेबाजों को ढूंढना पड़ेगा। मौके नहीं मिलते हैं तो मौके बनाने पड़ेंगे इन दोनों बल्लेबाजों को। अपील जोरदार, अंपायर की उंगली उठी, मतलब बल्लेबाज की पवेलियन की ओर गाड़ी छूटी। बड़ी मछली आएगी जाले में, गोल्डन विकेट मिलेगा टीम साई को। अजय पाटिल न्यू बैटर आपको मैदान के अंदर राकेश मात्रे आपको इन होते हुए जरूर नजर आएंगे। अजय पाटिल हार और जीत के बीच सबसे बड़ी दीवार बनकर खड़े थे, लेकिन उनको पवेलियन का रास्ता दिखाया गया और पूरी तरीके से अब जिम्मेदारी मिडल ऑर्डर वाले बैटर यानी आकाश पवार और राकेश मात्रे इन दोनों खिलाड़ियों के ऊपर होगी। अनिकेत मोकल 24 कैरेट खरा सोना ये खिलाड़ी मैदान पर अपना जलवा दिखाता हुआ नजर आएगा। स्लोवर लेंथ वाली ये बॉल थी, लेकिन ऑफ साइड पर गैप ढूंढा, कमाल का स्ट्रोक स्क्वायर कट किया था शॉर्ट पॉइंट से डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, मस्तक पे दस्तक देने वाला 4 रन। राकेश मात्रे ने मैदान पर आते ही अपने क्लास को दिखाने की शुरुआत की है। कमाल की बाउंड्री को उनके बैट से हमने देखा। एक और शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, इस बार भी उड़ाया, ऊंचाई मिली, 4-4 फील्डर आपको गेंद का पीछा करते हुए नजर आएंगे, लेकिन डीप बैकवर्ड पॉइंट में
एंड मोमेंट में इस बॉल को फील्ड किया जाएगा, लेकिन तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन यहां से जरूर पूरे किए जाएंगे। अनिकेत मोकल आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, अवे फ्रॉम द बॉडी, गेंदों की पिचिंग आपको बार बार करते हुए नजर आई। कहीं ना कहीं उनका ये गेम प्लान है, रडार में नहीं डालना चाहते बल्लेबाज की, क्योंकि उनको पता है अगर बल्लेबाज के रडार में मैंने गेंदें दी तो शायद मेरी टीम के लिए खतरे की घंटी बज सकती है, और इसी वजह से प्रॉपर प्लानिंग के साथ आपको यहां से बॉलिंग परफॉर्मेंस अनिकेत मोकल का नजर आएगा। कमाल की गेंदबाजी, अब तक टीम हिंदवी 11 गांव देवी साई का दबदबा आपको इस मैच में यहां से जरूर देखने को मिलेगा। एक और शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, कैप सिलेक्शन प्रॉपर, टाइमिंग होगी प्रॉपर, टांगा पलटी घोड़े होंगे फरार, रन मिलेंगे 4। के अंदर हुआ 58 का कर रहा है पीछा, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 14 यानी 14 रन बनेंगे। आने वाली गेंदें बचेंगी 18 और जीत के लिए बनेगा 44 यानी 44 रनों का समीकरण। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सारा हॉटेलचे प्रोप्रायटर सागर भाई सावंत आणि पेण पूर्व विभागातील अतिशय फेमस म्हणजे पारू चाय आय हाय असं आपण ज्याला म्हणतो, ते पारू चहा मात्र या ठिकाणी आलेला आहे। त्याबद्दल खरं तर सारा हॉटेलचे प्रोप्रायटर समीरजी सावंत आणि सागरजी सावंत यांचा आपण आभार व्यक्त करूया। 4 रात्रींमध्ये पारू चायची व्यवस्था मात्र कमिटीसाठी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून स्वागत। नक्कीच मैत्री ग्रुप पेण पूर्व विभाग यांची स्पर्धा आणि मैत्री ग्रुपच्या सगळ्या शिलतदारांनी जे टी शर्ट वेअर केलेले आहेत ते एस एस स्पोर्ट्स अँड मेन्स वेअर ज्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दिले गेले आहेत, ज्याचे प्रोप्रायटर आहेत सौरभ भाई शेलार, आणि त्यांनी मात्र हे टी शर्ट एस एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून मैत्री ग्रुपला दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करूया। तीसरी ओवर की शुरुआत, पहली गेंद फुल टॉस थी, ऑन साइड पर तड़ाका दिया, ऊंचाई ज्यादा ताकत पड़ गई कम, द कैच हैज बीन टेकन एंड अनदर बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। तीसरे ओवर का आगाज क्या धमाकेदार अंदाज के साथ हुआ, गेंदबाज से मार के ऊपर गेंदबाज तीसरे ओवर के लिए निखिल मोकल आपको नजर आएंगे। पहली गेंद पर जिस खिलाड़ी के कंधों पर इन रनों को बनाने की जिम्मेदारी थी वो खिलाड़ी का नाम था आकाश पवार। पवार अपने पावर नहीं चला पाए और उसी की वजह से उनको पवेलियन का रास्ता यहां से जरूर दिखाया जाएगा। न्यू बैटर राजेश पाटिल आपको नेट नंबर 5 की पोजीशन पर नजर आएंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। लेफ्ट हैंडेड बैटर हमेशा क्रिकेट के खेल में घातक मानी जाती है। लेफ्ट हैंडेड बैटर को हमेशा नेचुरल एडवांटेज होता है, नेचुरल बेनिफिट होता है। क्या यहां से वापसी की जा सकती है? क्या यहां से देवांश 11 आई गांवदेवी बेलौली में ताकत है इस मुकाबले को जीतने की? ये हमें यहां से जरूर पता चलेगा। एक और शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, टॉप पिच लिया, जाना था जापान लेकिन पहुंच गए चीन। बैकवर्ड रीजन में यहां से शॉर्ट फाइन लेग पर इस बॉल को फील्ड जरूर किया जाएगा, तब तक मिलेगा एक चिकी सिंगल यानी 1 रन। क्रिकेट का खेल एक एक रन की कीमत बेशुमार होती है, बूंद बूंद से समंदर बनता है, इसका जिक्र हम हमेशा करते हैं, लेकिन आपके पास अब समय कम है। बूंद बूंद से नहीं, रनों की बौछार से आपको इस समुंदर को बनाना पड़ेगा।
रनों का ये जो बड़ा माउंट एवरेस्ट है उसको अगर आपको सफलतापूर्वक पूरा करना है तो यहाँ से रफ्तार आपको देनी पड़ेगी अपने टीम को। बैटिंग में गाड़ी को टॉप गियर में डालने की सख्त जरूरत। अपील जोरदार है, यहां से भी अंपायर की उंगली उठेगी। कॉर्ड बिहाइंड विकेट कीपर के दस्तानों में इस कैच को दिया जाएगा अंजाम। टीम बेलौली को किया गया है धराशायी। एक और विकेट। बैक टू द बेलौली टीम आपको यहाँ से काफी बैकफुट पर नजर आएगी। शुरुआती गेंदों में उन्होंने अटैक करने की खूब कोशिश की, लेकिन जिस तरीके का दबदबा बनाया टीम हिंदवी 11 गांवदेवी साई के गेंदबाजों ने, उस चोट से अभी तक उबर नहीं पाई है टीम बेलौली। इस बार की गेंद थी आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन। अंपायर का आएगा व्हाइट बॉल का इशारा। कई सारे दर्शक इस मैच को एंजॉय कर रहे हैं, लेकिन मंच के ऊपर हम देखेंगे पेड़ पूर्व विभाग की राजनीति का सबसे बड़ा नाम, राज्यसभा के खासदार और हमारे सभी के चहेते सम्मानीय धैर्यशील दादा पाटिल साहब, जो आज खास अपना कीमती समय निकालकर इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए आपको मंच के ऊपर नजर आएंगे। इस बार की गेंद थी, रनआउट का मौका बन सकता है। जल्दी का काम होता है शैतान का। आपको बनना था भगवान, लेकिन आप अगर बनेंगे शैतान, करेंगे जल्दबाजी तो जाएंगे वापस। की मैत्री ग्रुपची स्पर्धा म्हटली की कोणत्याच गोष्टीमध्ये ते कधीच कमी नसतात। त्यामुळे प्रेक्षक, पाहुणे, खेळाडू या सगळ्यांची खबरदारी मात्र मैत्री चषकामध्ये आवर्जून घेतली जाते आणि नक्कीच लकी ड्रॉ मात्र आज दिला जाणार आहे। पेन सौरभ मोबाईल पेनचे सौरभ भाई यांच्या माध्यमातून मात्र लकी ड्रॉचं एक कूलर आज प्रेक्षकांना दिलं जाईल। त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत चिठ्ठ्या पोहोचवल्या जातील, त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही टाका आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर त्या नशिबाच्या जोरावरती सौरभ मोबाईल पेन यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या लकी ड्रॉ साठी कूलर आहे ते मात्र तुम्हाला देखील मिळू शकतं। जिंकण्याची संधी आहे, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांनी त्या लकी ड्रॉ मध्ये आपल्या नावाच्या चिठ्ठ्या जरूर टाकायच्या आहेत। एक सिंगल रन आपको यहां से आता हुआ नजर आएगा। टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। 17 पे होता है खतरा, लेकिन 17 पे खतरा भले हो, आपको खतरों का खिलाड़ी बनने का समय आया है। समय की कीमत आपको करनी होती है, क्योंकि एक बार गया हुआ समय कभी वापस नहीं आता। यही मौका है, मौके पे चौका लगाना पड़ेगा। अटैक किया ओवर द कवर्स, क्या कमाल की फील्डिंग। आसमान में छलांग लगाकर इस गेंद को रोका खिलाड़ी थे, वहां पर बहुत ही बढ़िया फील्डिंग की उन्होंने। संदेश पाटिल जिन्होंने छलांग लगाई, कमाल की फील्डिंग, उनके माध्यम से आपको जरूर देखने को मिलेगी। उस गेंद पर मिलेगा मात्र एक सिंगल रन और इसी के साथ ओवर नंबर 3 को हम कहेंगे अलविदा। रन संख्या बनी है बैटिंग टीम बेलौली की स्कोर कार्ड के ऊपर 58 का पीछा करते हुए 18 रन स्कोर कार्ड पर। गेंदे बची है 12 और जीत के लिए 40 रनों की जरूरत। डीजे
12 गेंदे और जीत के लिए अब 40 रनों का आपको समीकरण बनता हुआ नजर आएगा। हर ओवर के पीछे 20.00 का रिक्वायर रन रेट यहाँ पे जरूरी होगा बेलौली के लिए। पहली गेंद पटकी हुई थी, पुल करने की कोशिश, नो कॉन्टैक्ट बिटवीन बैट एंड बॉल, द बॉल गोज सेफली इन द हैंड ऑफ विकेट कीपर एंड द बॉल रिमेन्स डॉट एंड डॉट गेंद हैज 0 नंबर एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। ये हमेशा कहा जाता है, यानी कि 0 की कोई कीमत नहीं होती है और उससे की वजह से डॉट बॉल से शुरुआत जरूर की जाएगी। एक और बढ़िया गेंद है टीम बेलौली के लिए। शायद अब ऐसा लग रहा है यहां से इस मैच में कमबैक करने का रास्ता पूरी तरीके से क्लोज हो चुका है। शुरुआत में अगर आप अटैक करते, आपका टॉप ऑर्डर अगर रन बनाता तो आप इस मैच में टफ फाइट दे सकते थे टीम साई को, लेकिन आपने ऐसा नहीं किया। इसके विपरीत हम कहेंगे साई टीम के गेंदबाजों की नफी तुली गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी टीम बेलौली को अपने काबू में और अपने उंगलियों पर नचाती हुई नजर आई और उसी की वजह से ये मैच अब आपको कहीं ना कहीं साई टीम के खेमे में हल्का सा यहां से झुकता हुआ जरूर नजर आएगा। गेंदे बचेंगी 10, रन बनानी है 40, हर गेंद पर 4 रन जरूरी। इस बार भी अटैक करने की कोशिश थी, कहीं पे निगाह और कहीं पे निशाना। बैक टू बैक 3 डॉट बॉल्स आपको यहां से भी आते हुए नजर आएंगी। डॉट गेंदें साइकोलॉजिकल प्रेशर इंक्रीज करने वाली होंगी बैटर के ऊपर, और यहां से अगर आप के बैट से 24 छक्के नहीं आते तो एटलीस्ट सिंगल डबल तो लीजिए मेरे भाई। नहीं सुनेंगे, फिर एक बार अटैक करने गए, फिर एक बार डॉट गेंद खाई। इसी वजह से नागरिक आगम कहती है और मैं हमेशा कहता हूं कि क्रिकेट के खेल में एज एन बैटर सेंसिबिलिटी, मैच्योरिटी एंड पेशेंस, ये 3 चीजों का आपके पास होना बहुत जरूरी है। गेम के सेंस को एसेंस करना, मैच्योरिटी के साथ बैटिंग करना और पेशेंस मतलब ठहराव, ये 3 चीजें आप में होती है तो आप बड़े बल्लेबाज बनते हैं। यहां पे भी अटैक किया, ऊंचाई मिली, ताकत नहीं मिली, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, मॉइस्चर, नमी, इसकी वजह से गेंद मैदान से बाहर क्लियर नहीं हो रही, एक और विकेट जाएगा। एक और विकेट यहां से आपको पवेलियन में वापस जाता हुआ नजर आएगा। न्यू बैटर आएंगे, लेकिन आए तो है, क्या कर पाएंगे ये अब सबसे बड़ा सवाल है टीम बेलौली के लिए, क्योंकि उनके लिए समीकरण यहां से बहुत मुश्किल होता हुआ नजर आएगा। बैक टू बैक 5 गेंदे इस ओवर में अब तक डॉट गई और जिसमें एक विकेट भी आया है। अगर ये यहां से डॉट गेंद जाती है तो मेडन ओवर हो सकता है इस टूर्नामेंट में। आखिरी गेंद थी इस ओवर में, इस बार ऑफसाइड के ऊपर ड्राइव किया जरूर, खिलाड़ी डीप पॉइंट पर तैनात किया जाएगा, मिलेगा मात्र एक सिंगल रन, लेकिन इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है। 24 छक्कों की आतिशबाजी कीजिए तभी आपको जीत की मंजिल मिल सकती है। ओवर नंबर 4 का वार होगा, पूरा टीम का एक टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 19 यानी 19 रन। आने वाली गेंदें बचेंगी 6 और जीत के लिए जरूरत होगी 39 यानी 39 रनों की। पेण पूर्व विभागामधील राजकारणातील सगळ्यात मोठं नाव आणि आपल्या सगळ्यांचे लाडके अर्थातच पेण पूर्व विभागाच्या विकासाची विकास गंगा ज्यांनी आणली आणि पेण पूर्व विभागाचं नाव मात्र जे आज मोठं करतायत ते सन्माननीय विद्यमान खासदार राज्यसभेचे धैर्यशील दादा पाटील साहेब मात्र या ठिकाणून आता
प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत. हे मैदान उभं करण्यामध्ये देखील धैर्यशील दादा पाटील साहेब यांचा सगळ्यात मोठा हातभार आहे. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं अतुनात प्रेम आणि आज त्या प्रेमापोटी या मंचावरती त्यांनी आपली हजेरी लावली आणि त्यांच्या येण्याने मैत्री चषकाचा आनंद द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाहीये. ते विद्यमान खासदार साहेब राज्यसभेचे धैर्यशील दादा पाटील साहेब इथून प्रस्थान करतात. साहेब आपण आलात त्याबद्दल आपला आभार. इस बार की गेंद थी क्रॉस बैटेड शॉट था, वहां पे एक हाथ से गेंद को फील्ड किया जाएगा. खिलाड़ी थे डीप में, यहां से रन जरूर सिंगल आपको यहां से लिया गया है, लेकिन अब ये मुकाबला औपचारिकता इस मैच में अब बाकी है ऐसा हम कह सकते हैं. तमाम दर्शक टीम बेलवली और टीम साई के एक रफ एंड टफ फाइट को देखने आए थे, लेकिन जिस तरीके की बैटिंग अनिकेत मोकल और टीम साई ने की पहले इनिंग में, उस तरीके की बैटिंग अजय पाटिल, आकाश पवार, आकाश तोरगे की टीम बेलवली नहीं कर पाई और उसी की वजह से उनकी टीम इस मैच में अब आपको पूरी परिस्थिति में नजर आएगी. यहां से भी आई है डॉट बॉल आखिरी ओवर को लेकर. गेंदबाज प्रसन्न गावंड आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे. प्रशांत की यादों में गेंद थमाई है, लेकिन अगला मुकाबला एक बिग बैटल होने की उम्मीद है. एक तरफ आरके स्पोर्ट्स मीत 11 आरसीसी पेट और उनके सामने अभी 11 जय मल्हार वाशोली आपको इन एक्शन में नजर आएंगी. इस बार स्लॉट में आई गेंद को ऑन साइड पर लॉफ्ट किया, मैदान के बाहर डिलीवर किया, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत, मिलेंगे 6 रन. ये 6 अगर शुरुआत से आती, यह अटैक अगर शुरुआत से किया जाता तो टीम बेलवली कमबैक कर सकती थी, लेकिन हमने देखा शुरुआत से अटैक नहीं किया गया. शुरुआत से गेंदबाजों ने दबदबा दिखाया और उससे की बदौलत यहां से बैटिंग टीम बेलवली इस मैच में आपको बैकफुट पर नजर आई और शायद उनका सफर इस मैत्री ट्रॉफी 2025 में आपको यहीं पर समाप्त होता हुआ नजर आई. टीम की रन संख्या बनी है 27 रन स्कोर कार्ड के ऊपर. मात्र 2 गेंदों की औपचारिकता इस मैच में यहां से आपको बचती हुई नजर आएगी. गेंदें बची है 2, जीत के लिए 31 की जरूरत. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, कमाल का स्ट्रोक था, शॉट ऑफ द मैच देकर जाएगा 6 रन. कमाल की बैटिंग जाते जाते टीम बेलवली के बल्लेबाज मैदान पर दिखा रही है, लेकिन औपचारिकता एक गेंद बची है. ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, अंपायर ने कहा डेफिनेटली इट इज अ वाइड बॉल. देखिए अब देरी नहीं करनी चाहिए. जब आपको बताया कि जीत आपके कदमों में आ चुकी है तो एक फेयर डिलीवरी डालिए, जीत को लीजिए और अगले राउंड में जाइए. ये सिंपल इक्वेशन है टीम हिंदवी 11 गांवदेवी साई के लिए. ये देखिए एक और बढ़िया शॉट यहां से आएगा, लेकिन अंपायर ने कहा इट इज नो बॉल. 1+4 मिलेंगे बोनस के 5 रन. डेफिनेटली अफ्रेड बॉल. एक गेंद की अब भी औपचारिकता बची है, ऐसा ही हम कह सकते हैं, क्योंकि टोटल बना है स्कोर कार्ड पर 39 रन. एक गेंद बची है और जीत के लिए 20 की जरूरत. इस बार भी रिवर्स स्वीप करने की कोशिश जरूर थी, खिलाड़ी वहां पर है. अंपायर ने यहां से जरूर मैच ओवर का इशारा और इसी के साथ ये मैच समाप्त हो जाएगी. इस मैच में आपको टीम हिंदवी 11 गांवदेवी साई विनर बनते हुए नजर आए, क्योंकि ये हुआ था 1 साइड मैच. टीम देवांश 11 आई गांवदेवी बेलवली, हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम, एंड टीम साई मैनी कांग्रेचुलेशंस.
मैदानाच्या आतमध्ये हँडशेक केलं जातं. चांगलं मैत्रीपूर्ण वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये जेव्हा मैत्री असते, क्रिकेटमध्ये जेव्हा डिसिप्लिन असतं